तर तुम्ही सर्वप्रथम ह्या नाटकात काम करण्यासाठी होकार का दिलात? म्हणजे दिग्दर्शक संतोष पवार आहे म्हणून की संहिता आवडली? मी होकार दिला म्हणण्यापेक्षा दिग्दर्शकाला आणि लेखकाला मी हवी होते म्हणून. काहीतरी मतभेद असेल तर तो योग्यरित्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. पण इथे संतोष माझा नवरा असल्यामुळे मी थोडीशी हायपर होते त्याच्या बाबतीत. संतोष पवार जेव्हा लिहत होते तेव्हा ॲज अन फॅमिली मेंबर म्हणून तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन? माझं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच असतं, कारण तो लिहितो तेव्हा मी त्याला चहा, पाणी, त्याला लागतं ते देते, त्याला नाश्ता तिकडे लागतो तो मी देते. माझं कॅरेक्टर ॲक्च्युली इट्स अ ब्रिज बिटवीन टू फॅमिलीज. आणि जसं एक घरातली गृहिणी असते जी नेहमी जे त्रुटी आहेत त्या सांभाळून सगळं नॉर्मल करते, नेक्स्ट नॉर्मल करून ती पुढे जाऊ इच्छिते. तर तेच माझं कॅरेक्टर आहे या नाटकामध्ये, की ती वेगळेपणा काही आहे माझ्या दीराला दिसत नाही किंवा नवऱ्याला ऐकू येत नाही, ह्याच्यावर खूप एम्फसाइज न करता नॉर्मल लाईफ कसं आम्ही जगू ह्याच्याकडे आमचा जास्त कल आहे. पण आमच्या नाटकाला लहान मुलापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे नाटक एन्जॉय करतात. अगदी लहान मुलं त्यांच्या सीट्सवर उड्या मारत असतात ते आम्हाला दिसतं. म्हातारे कौतुक करतात. आमच्याकडे येऊन वयोवृद्ध माणसं सांगतात की आम्हाला खूप मजा आली. आणि मुख्य म्हणजे नाटकात फक्त हसवणं नाहीये, काहीतरी तुम्ही एक छान संदेश दिलाय, तो सगळ्यांना खूप जास्त आवडतो.